प्राचीन भारत में नारी और पुरुष को बराबर ही समझा जाता था और एक सम्मान समान प्रदान किया जाता था। यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता। मनुस्मृति के वचन अनुसार जहाँ स्त्री जाति का आदर सम्मान होता है, उनकी आवश्यकता और अपेक्षाओं की पूर्ति होती है, उस स्थान समाज परिवार पर देवतागण प्रसन्न रहते हैं। नमस्ते सिटी मैत्रीण प्रोग्राम में मैं मानसी आप सबका स्वागत करती हूँ। हर औरत की चाह होती है खूबसूरत दिखना। इसी खूबसूरती को बढ़ाने हम आपके लिए लाए हैं ब्युटी टिप्स। शरीरावर नको असलेले केस फारच कुरूप दिसतात। या समस्येवर मात करण्यासाठी अनेक महिला शरीरावरील नको असलेले केस काढण्यासाठी वेगवेगळे पर्याय वापरतात, जसे की थ्रेडिंग, वॅक्सिंग, शेविंग क्रीम इत्यादी। परंतु यामध्ये महिला सर्वात जास्त पर्याय अवलंबतात तो वॅक्सिंगचा, कारण यामुळे शरीरावरील केस आणि डेड स्किन निघून जाते, ज्यामुळे स्किन तुळतुळीत आणि उजळलेली दिसते। परंतु बऱ्याच लोकांना वॅक्सिंगशी संबंधित योग्य माहिती नसल्याने अनेक गैरसोयींचा सामना करावा लागतो। चला जाणून घेऊया वॅक्सिंगचे फायदे आणि तोटे काय आहेत। वॅक्सिंगमुळे तुमची त्वचा मऊ आणि चमकदार बनते। विशेषतः कोल्ड वॅक्स त्वचा मऊ ठेवण्यासाठी प्रभावी ठरू शकते। वॅक्सिंगमुळे तुमच्या नको असलेल्या केसांची वाढ मंदावते, परंतु कधीकधी चुकीच्या पद्धतीने वॅक्सिंग केल्यामुळे त्याचे वाईट परिणाम शरीरावर दिसू लागतात। ते म्हणजे त्वचेवर पुरळ येणे, लाल चट्टे येणे, त्वचा काळी होणे इत्यादी। वॅक्सिंगमुळे त्वचेवरील लहान केस मुळापासून काढून टाकले जातात, जेणेकरून ते पुन्हा वाढू नयेत। परंतु वॅक्सिंगमुळे तुम्हाला खूप त्रास होऊ शकतो, कारण यामध्ये पट्टीच्या मदतीने शरीरावरील केस ओढले जातात। तसेच काही महिलांच्या त्वचेची लवचिकता खराब असल्यामुळे त्यांच्या त्वचेवर सुरकुत्या लवकर येण्याची शक्यता असते। त्यामुळे चांगलं वाटत असलं तरी वॅक्सिंग सारखं करू नका। दर्शकों, इन टिप्स को फॉलो करने से पहले डॉक्टर की सलाह जरूर लें। सहेलियों, ब्यूटीफुल दिखने के साथ साथ हमेशा स्वस्थ रहने के लिए अपनाएं कुछ अच्छी हेल्थ हैबिट्स। चलिए जानते हैं कुछ ऐसी ही हेल्थ टिप्स। रक्तदाब कमी। टरबूजांच्या बियांमध्ये भरपूर पोटॅशियम असते। पोटॅशियम युक्त आहार घेतल्यास रक्तदाब कमी करता येतो। ते खाल्ल्याने स्ट्रोकचा धोका कमी होतो। दृष्टी सुधारते। टरबूजाच्या बियांमध्ये विटॅमिन ए आणि बीटा कॅरोटीन भरपूर प्रमाणात असते, जे तुमच्या डोळ्यांसाठी खूप चांगले मानले जाते। टरबूजांच्या बियांचे नियमित सेवन केल्यास मोतीबिंदूचा धोका कमी होतो। यासोबतच डोळ्यांची दृष्टी सुरक्षित ठेवण्यासही फायदेशीर होते। गरोदरपणात फायदेशीर। टरबूजाच्या बिया फोलेटसाठी उत्तम असतात, जे तुमच्या शरीरातील अतिरिक्त सोडियम काढून टाकतात। अशा स्थितीत गरोदर महिलांमध्ये पाणी टिकून राहण्याची समस्या कमी होऊ शकते। त्यामुळे गर्भवती महिलांसाठी टरबूजाच्या बिया देखील फायदेशीर ठरू शकतात। मात्र गरोदरपणात तज्ञाच्या सल्ल्यानुसारच याचे सेवन करा। रोगप्रतिकारक शक्ती वाढते। टरबूजाच्या बियांचा आहारात समावेश केल्याने तुमच्या शरीराला विटॅमिन सी मुबलक प्रमाणात मिळते। वास्तविक याचे सेवन केल्याने रक्तातील पांढऱ्या रक्तपेशींचे प्रमाण वाढवता येते। रक्तातील पांढऱ्या रक्तपेशी वाढवून रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहते। चिंता कमी करते। टरबूजांच्या बियांचे सेवन केल्याने मेंदूतील रक्त परिसंचरण सुधारते, ज्यामुळे तुमचा मेंदू शांत होतो। दर्शकों, आज हमने आपको कुछ हेल्थ टिप्स बताई हैं। अब देखते हैं आज का अनोखा एपिसोड क्या है। नमस्कार, आरआरसी प्रस्तुत सिटी मैत्रिणी या कार्यक्रमात मी कोमल आपले स्वागत करते। मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला घेऊन आली आहे एकता ज्वेलर्स इथे। आज आपण इथे भरपूर गप्पा करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत इथल्या ज्वेलरीत काय खास आहे, इथली ज्वेलरीची वैशिष्ट्ये। चला तर मग माझ्यासोबत भेटूया ज्वेलरी शॉपच्या ओनरशी। चला। हॅलो, मी आली आहे आरआरसी प्रस्तुत सिटी मैत्रिणी या कार्यक्रमासाठी आपली भेट घेण्यासाठी। तर आज आम्ही आमच्या मैत्रिणींना आपल्या इच्छा वैशिष्ट्यपूर्ण ज्वेलरीबद्दल माहिती देणार आहोत। तर मॅम, आम्हाला आपल्या ज्या ज्वेलरीज आहेत याच्याबद्दल जाणून घ्यायचं आहे। ठीक आहे ना, चला या आमच्या शॉपमध्ये आल्याबद्दल तुमचं धन्यवाद। समोरची माहिती आणि तुम्हाला येत आहेत। ओके।
मैत्रिणींनो, आज सोनाली मॅम आणि राजेश सर हे आपल्याला इथल्या ज्वेलरीबद्दल इन्फॉर्मेशन देणार आहेत. तर मॅम, हे जे सेक्शन आपण इथे उभं आहोत, तर हे सेक्शन कोणतं आहे? हे चेनचं सेक्शन आहे. याच्यामध्ये आपल्या चेन जे असतात लेडीज जेंट्स त्याच्यामध्ये वेगवेगळ्या व्हरायटीजमध्ये आहे. तुम्हाला लहान बाळांपासून मोठ्या माणसांपर्यंत प्रत्येक चेनची व्हरायटीज मिळतील तुम्हाला इथे बघायला. पाहिजे आहे ओके. की किती कॅरेटच्या गोल्ड चेन्स आहेत या? ह्या टोटली हॉलमार्क पासिंग चेन आहेत. 916मध्ये बनतात ह्या. त्याला आपण साध्या भाषेमध्ये 22 कॅरेट असं म्हणू शकतो. तर आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे ग्राहक येतात, लहान मुलापासनं तर वयोवृद्धांपर्यंत, ज्यांची वेगळी चॉईस राहते. त्या चॉईसप्रमाणे आपल्याकडे चेन उपलब्ध आहेत. जसं आता आपण हे जर पाहिलं तिथे लेडीजच्या हिशोबाने कमी वेटमधले चेन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. सपोज आता यूथच्या हिशोबाने जर आपण विचार केला तर त्या हिशोबाने आपल्याकडे अशा प्रकारचे चेनसुद्धा आहेत, म्हणजे ज्याच्यामध्ये थोडं फॅन्सी आहे. आणि टोटल जी ज्वेलरी आहे 22 कॅरेटमध्ये 916 हॉलमार्कमध्ये आहे. ओके. आणि सर, जसं की काही वेळेस आमच्या महिला ज्या आहेत त्यांचं बजेट नसते, बरोबर. तर त्यावेळेस त्यांना एक 3-4 ग्राममध्ये चेन घ्यायची असल्यास ती चेन तर सर खूपच म्हणजे बारीक असणार आहे, बरोबर. तर त्यात काही असं म्हणजे तुटण्यासारखं काही असते का सर? याच्यामध्ये काय सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे 22 कॅरेटमध्ये बनणारी चेन आहे, ज्याला मजबूती जास्त राहते. आणि डेली यूज करायसाठी जे महिला वर्ग आमच्याकडनं चेन वगैरे घेतात किंवा कॉलेजच्या मुली वगैरे आमच्याकडे तीच चॉईस ठेवतात किंवा आम्हाला 3 ते 4 ग्रामपर्यंत चेन द्या, तर त्याच्यामध्ये ते खूप मजबूत राहते. आणि जनरली त्याची हाईट कमी असल्यामुळे ती तुटण्याचा संबंध जास्त येत नाही. आणि त्यामुळे ते जनरली 3 ते 4 ग्रामपर्यंत आमच्याकडनं परचेस करतात. आणि सर, इन केस जर त्यांनी ती परचेस केलेली चेन त्यात काही जर डिफेक्ट येते, म्हणजे की काही जर ती तुटली, त्याला काही डॅमेज झालं, हां. तर याच्यासाठी आपण काही त्याच्याबरोबर बरोबर. आहे का आपल्याकडे उपाय? राईट, तुमचा प्रश्न अगदी बरोबर आहे. अशी कंडिशन जेव्हा आली तर त्यावेळेस आम्ही त्यांना बिलासह बोलवतो पुन्हा परत, आणि त्याच्यामध्ये जो डिफेक्ट वगैरे असेल तो आम्ही लगेच हातोहात क्लिअर करून देतो, कारण त्यासाठी आम्ही बांधील आहोत मॅडम. ओके. तर सर, चेन व्यतिरिक्त आणखी आपल्याकडे कोणती ज्वेलरीज आहेत? ओके. तर आमच्या मैत्रिणींना हे जाणून घ्यायचं आहे, तर मला आणखी आपल्याकडे काय काय ज्वेलरीज आहेत ते आपण मला दाखवाल का? निश्चित मॅडम. या ठिकाणी आपण जर एंट्री केली तर इथे आपल्याला ब्रासलेट पाहायला मिळतील. वेगवेगळ्या प्रकारचे ब्रासलेट आहेत आमच्याकडे. थोडंसं इथे रिअल डायमंड ज्वेलरीचं कलेक्शनसुद्धा आपण ठेवलेलं आहे. ॲक्च्युली वरती दुसरं सेक्शन आहे, परंतु इथे पण आपण थोडीशी ज्वेलरी ठेवलेली आहे. तर खाली जे ग्राहक व्हिजिट करतात तर त्यांनासुद्धा थोडी पाहायला मिळते. त्यानंतर आपल्याकडे डिफरंट जेंट्स ब्रासलेट अवेलेबल आहेत. आणि आमच्याकडे एक वैशिष्ट्य आहे की आम्ही जे न्यू डिझाईन असतात त्याच्यावरती जास्त कॉन्सन्ट्रेशन करतो, कारण की आता दिवसेंदिवस काय होतं आहे की ग्राहकांची जी चॉईस आहे ती खूप बदलत आहे. एक्झॅक्टली. हां, त्या दृष्टिकोनातून आपण नवीन आपल्याकडे कलेक्शन राहतं. आपण थोडंसं पुढे आलो या साईडला तर इथे आपल्याकडे मंगळसूत्राचे पेंडंट अवेलेबल आहेत, जे भरपूर आणि नाविन्यपूर्ण डिझाईनप्रमाणे आहेत. मी थोडेसे तुम्हाला डिझाईन दाखवतो. अशा प्रकारचे डिझाईन सध्या आपल्याकडे सर्वात जास्त चालत आहेत. तर ह्या 22 कॅरेट हॉलमार्कवाल्या आहेत. आणि आमची जी वैशिष्ट्य आहे, जी आमच्या पॉलिसीज आहेत, त्याबद्दल आपण नंतर चर्चा करूयातच. ओके. तर मैत्रिणींनो, आपल्या आवडीचा विषय म्हणजे की दागिने, आणि दागिन्यात मंगळसूत्र म्हणजे विशेष. तर इथे आपण पाहू शकतो की इथे किती व्हेरायटीज आपल्याला मिळणार आहेत. इथे 101 बढिया आपल्याला व्हेरायटी पाहायला भेटलेल्या आहेत. आणि पुढे आणखी याविषयी आपण जाणून घेऊया सरांशी. तर सर, इथे जी ज्वेलरी ठेवलेली आहे, आपण सांगितलं आहे की डायमंड मध्ये आहे, रिअल डायमंडमध्ये. तर सर, यामध्ये गोल्ड आणि डायमंड दोन्ही मिक्स असल्यामुळे याचं कॉस्टिंग कसं होते सर? ओके. तर आपल्याकडे जे रिअल डायमंडचे रेट्स असतात ते फारच रिजनेबल आहे. हा झाला रेटचा विषय. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याची क्वालिटी. तर आपण टोटली VVS क्वालिटी मेंटेन करतो, जी सर्वात जास्त यूज केल्या जात आहे, ज्याच्यामध्ये डायमंडची क्वालिटी अतिशय उच्च दर्जाची असते. आणि जो त्याला रेट वगैरे लावलेला आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट रेटची पण आहे. तर रेट जो त्याला लावलेला आहे तो अगदी रिजनेबल आहे. त्याचबरोबर आपली डायमंडची आणि गोल्डची जे आपण ऑर्नामेंट परचेस करता, तर याची एक्सचेंज आणि कॅशची पॉलिसीसुद्धा खूप चांगली आहे. ती आपण बोलणारच आहोत पुढे. ओके. आणि सर, आमचं नेक्स्ट सेशन जे आहे मंगळसूत्र, तर यामध्ये आपण मंगळसूत्र इथे जे पाहत आहोत, तर यामध्ये सर काळे मणी सुद्धा ॲडेड आहेत. Right. तर जर आपल्याला हे परचेस करायचं आहे तर या काळ्या मनीचे रेट सुद्धा लागतील, किंवा मग त्याचं वेगळे चार्जेस, म्हणजे ते मायनस करून चार्जेस लागतील? हा अगदी महत्त्वाचा प्रश्न विचारलात आपण. याच्यामध्ये जे काळे मणी आपण यूज केलेले असतात तर त्याचं जे वेट आहे
ते प्रॉपरली आपल्या बारकोडवरती मेन्शन केलेलं असतं आणि त्याचं जे वेट आहे आपण ॲक्च्युअल जेव्हा बिल बनवतो ते मायनस केलेलं असतं. म्हणजे जे गोल्डचं त्याच्या बारकोड जो असतो त्याच्यामध्ये एक ग्रॉस वेट असतं, एक नेट वेट असतं आणि एक अदर वेट असतं. तर ते नेट वेट जे आपण त्याच्यावरती मेन्शन केलं आहे त्याचंच तुम्हाला चार्जेस द्यावे लागतात. म्हणजे शॉर्टकटमध्ये सांगायचं झालं तर गोल्डचे चार्जेस द्यावे लागतात. ओके. आणि सर जसं आपल्या मागे आपण पाहतो आहेत मंगळसूत्रची व्हेरायटीज आहेत, तर सर याची रेंज काय आहे? हे कोणत्या रेंजपासून ओके. स्टार्ट होतं? आजकाल पूर्वीच्या काळी कसं होतं की जनरली 15 ते 20 ग्रॅमची ग्राहकांची चॉईस राहायची, परंतु आता जो ट्रेंड चालू आहे तर महिलांना 5 ग्रॅमपासून आमच्याकडे विचारणा केली जाते. तर ग्राहकांची चॉईस लक्षात घेऊन आम्ही त्याचप्रमाणे अगदी नाविन्यपूर्ण डिझाईन आपल्याकडे आपण बोलवलेले आहेत आणि आमच्याकडे एक एक्सपिरियन्स आहे की कधीही ग्राहक कुठल्याही वस्तूसाठी डिझाईनसाठी रिटर्न जात नाही. ओके. आपण पाहतच आहोत की किती सुंदर डिझाईन इथे मंगळसूत्रामध्ये आहेत. जर आजकालच्या गृहिणींना कसं आहे ना की त्या वर्किंग असतात, त्यामुळे त्यांना जे आहे हे हेवी ज्वेलरी कॅरी करायला आवडत नाहीत. तर आपल्याला जर लाईटमध्ये ज्वेलरी पाहिजे आहे तर आपण इथे पाहू शकतो की किती सुंदर अशी इथे व्हेरायटी अवेलेबल आहेत. तर चला पुढच्या सेक्शनला जाऊया आणि जाणून घेऊया सरांशी. आपल्याला चेनचे लॉकेट पाहायला मिळतात, ज्याच्यामध्ये अर्धा ग्रॅमपासनं 3 ते 3.5 ग्रॅमपर्यंत आपल्याकडे अवेलेबल आहेत. आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा ग्राहकांची अशी मागणी असते की मला नाजूकमध्ये डिझाईन हवी आहे, तर त्यामध्ये स्टोनवर्क असलेली अगदी नाजूक डिझाईन आपल्याकडे अवेलेबल आहे. आपण बघू शकता समोर. ओके. आणि सर जी रोज गोल्ड ज्वेलरी सध्या चालते आहे, ट्रेंडिंग आहे, ओके. तर ती ज्वेलरी सुद्धा आपल्याकडे अवेलेबल हो आहे मॅडम, का? आपल्याकडे रोज गोल्ड ज्वेलरी अवेलेबल आहे. त्याचं स्वतंत्र सेक्शन आहे, आपण त्याची माहिती आपल्याला पुढे देणारच आहोत. ओके. तर सर जसं की काही लोक असतात, काही लेडीज असतात ज्यांना की कस्टमाइज ज्वेलरी पाहिजे असते, Right. तर काही असे नेम्स असतात किंवा मग त्यांना एखादी डिझाईन जी असते जी त्यांनी पाहिली असते तर ती त्यांना बनवून घ्यायची असते. तर आपल्याकडे अशी सुद्धा काही कस्टमाइज ज्वेलरी बनवून मिळते का? बिलकुल. आम्ही ग्राहकांच्या चॉईसनुसार बरेचसे ग्राहक आहेत आमचे रेग्युलर की ज्यांना चॉईसनुसार डिझाईन बनवून हवी असते, तर आपण निश्चितच त्यांना बनवून देत असतो आणि त्यांनी सांगितलेल्या टाईम पिरियडमध्ये लवकरात लवकर बनवून देण्याचा आमचा एकता ज्वेलर्सचा प्रयत्न असतो. तर तरी पण मिनिमम किती वेळेत आपण ही ज्वेलरी रेडी करून देऊ बघा, शकतो? तसं डिझाईनवरती डिपेंड राहतं, परंतु काही डिझाईन्स आहेत की ज्या लोकल मार्केटला बनतात तर आम्ही ते इथे बनवून देतो. परंतु बरेच वेळा काय होतं की आपल्याला आउट ऑफ सिटी त्या ऑर्डर द्याव्या लागतात, त्यासाठी कमीत कमी 10 दिवस आम्ही त्यांच्याकडनं वेळ घेतो. ओके. तर आणखी माहिती जी आहे मला हवी आहे लग्न सराईच्या हिशोबाने, तर आपण याबद्दल माहिती देणार सर? ओके. त्याबद्दल आमच्या स्नेहल मॅडम आणि सोनाली मॅडम तुम्हाला माहिती येतील, कारण त्या काउंटर तेच सांभाळतात. ओके. तर आपण थोडं त्यांना विचारूयात. ओके. तर सोनाली मॅम, सध्या जसं आमच्या मैत्रिणींना आणि सगळ्यांना माहीतच आहे की लग्न सराईचं सीझन आहे आणि लग्न सराई म्हटल्यावर मंगळसूत्र आलंच. तर मंगळसूत्राच्या याच्यात जसं की पेशवाई मंगळसूत्र असतात, काही वेगळे वेगळे व्हेरायटीज असतात, तर त्या आपल्याकडे अवेलेबल आहेत का? हो, पेशवाईमध्ये आपल्याकडे बरीच डिझाईन आहेत. त्याच्यामध्ये आपलं एक वेगळं सेक्शनच ठेवलेलं आहे पेशवाईमध्ये. तर आम्ही प्रत्येक एक डिझाईन तुम्हाला इथे दाखवून देतो. ओके. आमच्या स्नेल मॅडम दाखवून तर मैत्रिणींनो, तुम्हाला इथे डिझाईन सुद्धा पाहायला भेटतात आहेत. तर खूप सुंदर अशी एक डिझाईन मॅम आपल्याला दाखवत आहेत. हे पेशवाई पॅटर्न आहे. ह्याच्यामध्ये सध्या एक ट्रेंड सुरू आहे की आमचे कस्टमर ह्याच्यामध्ये एक 2 सेट असं पूर्ण बनवून घेऊन जातात. ओके. तर असं म्हणजे आपल्याला बनवून सुद्धा भेटू शकते आपल्या तुमच्याजवळ हिशोबाने. जर एखादी डिझाईन आहे की तुम्हाला तुम्हाला तीच डिझाईन हवी ओके. आहे, तर पूर्ण आम्ही तुम्हाला ते बनवून देऊ शकतो. ओके. खूप सुंदर असं पेशवाई आपल्याकडे पेशवाई जे मंगळसूत्र आहे ते मॅडमनी आपल्याला दाखवलेलं आहे. तर मॅम, इथे जे पेशवाई मंगळसूत्र आपण दाखवलं आहे तर हे किती ग्रॅममध्ये बनते? ते ग्रॅममध्ये त्याच्यामध्ये असते ते 60-70. अच्छा. तर मिनिमम जर आपल्याला घ्यायचं असेल तर किती रेंजपासून स्टार्ट होते हे? मॅम, ते लेंथवर डिपेंड असते. तुम्हाला कोणत्या लेंथमध्ये पाहिजे त्याच्यावर. जर तुम्हाला शॉर्टमध्ये हवं असेल तर शॉर्टमध्ये, किंवा लॉंगमध्ये हवं असेल तर लॉंगमध्ये. ते तुमच्या अच्छा. लेंथ आणि तुमची जी वेट इश्यू असतो त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला अवेलेबल करून देतो. ओके. तर मैत्रिणींनो, आपण पाहत आहोत इथे खूप सुंदर असे व्हेरायटीज अवेलेबल आहेत पेशवाई मंगळसूत्रमध्ये. तर मॅम, तुमचं आणखी जसं की पुढे कोणतं सेक्शन आहे आणि त्यामध्ये आम्हाला काय विशेष दाखवणार आहे तुम्ही? आमच्या इथे मंगळसूत्रमध्ये जसं चेन लॉकेट झाले किंवा डोरले झाले, जे आजकाल ट्रेंडमध्ये चालतात.
जे डोरलेमध्ये आहेत त्याच्यामध्ये आपल्याकडे बरेच सारे डिझाईन्स आहेत. असे याच्यामध्ये येऊन जाणार हे पेशवाई डोरले. तर मैत्रिणींनो, जर तुम्हाला फक्त डोरले सुद्धा जर घ्यायचे आहेत तर ते सुद्धा इथे पेशवाईमध्ये अवेलेबल आहेत. तर आपण ते सुद्धा इथे स्पेशल ते पण घेऊ शकतो. आणखीन आपल्या इथं लॉकेट्समध्ये आहे, पेंडल्समध्ये आहे जे ओके. आणि मंगळसूत्रासाठी लागणारे स्पेशल जर आपल्याला पेंडंट सुद्धा घ्यायचे आहेत तर ते सुद्धा इथे अवेलेबल आहेत. प्रत्येक डिझाईनमध्ये तुम्हाला इथं पॅन्डल्स मिळून जातील, छोटे मोठे. म्हणजे इनफॅक्ट तुमचं जे ग्राम तुम्हाला प्रत्येकाचं असं नसतं की आपण जास्त ग्रामचं घेणार आहे. कमी ग्राममध्ये पण अवेलेबल आहे. 3 ते 4 ग्रामपासून झाले स्टार्ट झाले आपल्याकडनं. तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही घेऊ शकता. आणि मॅम, जे आपल्या मागे जे पेंडंट्स आहेत तर हे किती ग्रामपासून सुरू होत आहेत? ते लॉकेटचे आहेत हे. तर हे पण तुम्हाला अर्ध्या ग्रामपासून स्टार्ट आहे. अर्ध्या 1 ग्रामपासून तुम्हाला मिळून जातील याच्यामध्ये. ओके. त्याच्यामध्ये छोट्या मुलींपासून जे एजेड असतात, कोणाला देवाचे हवे असतात, कोणाला सिम्बॉल्सचे हवे असतात, त्याच्यामध्ये आपल्याकडे प्रत्येक एक व्हेरायटी आहे जी तुम्हाला मिळून जाईल. ओके. तर मैत्रिणींनो, तुम्ही इथे पाहिलंच आहे की तुम्हाला जर कस्टमाइज पाहिजे आहेत तर ते सुद्धा तुम्हाला मिळणार. आणि त्याचबरोबर जर एखाद्या देवाचे एखादे धार्मिक पेंडंट्स किंवा मग तुम्हाला छोट्या लहान मुलांसाठी हवे आहेत तर ते सुद्धा तुम्हाला इथे आरामात मिळून जातील. तर मैत्रिणींनो, आतापर्यंत आपण इथली ज्वेलरीज, त्याची व्हेरायटीज, या सगळ्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. पण मेन म्हणजे आपण जे आहे एकता ज्वेलर्सच्या बद्दल इन्फॉर्मेशन अजून घेतलेली नाही आहे. तर ही इन्फॉर्मेशन, ही माहिती जी आहे, इथली वैशिष्ट्ये हे आपण सरांकडून जाणून घेणार आहोत. तर सर, सर्वप्रथम आम्हाला हे सांगा की हे एकता ज्वेलर्स जे आहे हे किती वर्षापासून सुरू आहे? बरोबर आहे. आपली सुरुवातीची पहिली जी ब्रँच सुरू झालेली आहे ती परतवाड्यापासून एकता ज्वेलर्सची सुरुवात झालेली आहे. 30 वर्षापासून एकता ज्वेलर्स सेवा देत आहे परतवाड्याला. आणि अमरावती येथे गेल्या 10 वर्षापासून अविरत सेवा देत आहे. आणि जस्ट आता अकोल्यामध्ये 4 वर्ष आम्ही कंप्लीट केलेली आहे. आताच आम्ही 4 वर्ष कंप्लीट केलेली आहे, साधारण 25 तारखेला. तर त्याचं आम्ही सेलिब्रेशनसुद्धा केलं होतं. ओके. तर सर, आम्हाला हे सांगा की आपला एकता ज्वेलर्स जे आहे इथली काय वैशिष्ट्ये आहे आणि काय अशा नवीन वेगळ्या पॉलिसीज जी आहेत आपल्या, तर याबद्दल आम्हाला सांगा. ओके. एकता ज्वेलर्सची सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे जे आपल्याला मार्केटमध्ये मिळत नाही आहे, जे स्पेशालिटी आहे आमची वेट टू वेट एक्सचेंज, त्याबद्दल तुम्हाला ती माहिती मिळालीच असेल, तरीसुद्धा मी तुम्हाला थोडं शॉर्टमध्ये सांगत आहे. कुठलाही व्यक्ती जेव्हा ज्वेलरी परचेस करतो तर त्यानंतर तो 2च गोष्टी करतो. एक तर ती एक्सचेंज करतो, अदरवाईज त्याची मोडून कॅश घेतो. तर आपल्याकडे दोन्ही गोष्टीमध्ये प्रॉफिट राहील ग्राहकाचा. सर्वात प्रथम म्हणजे एक्सचेंज करताना आम्ही वेट टू वेट एक्सचेंज पॉलिसी रन करतो, जी मार्केटला कुणीही करत नाही. म्हणजे दागिने जेव्हा ग्राहक एक्सचेंज करेल तेव्हा त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा डाग बट्टा आम्ही कट करत नाही. आणि वेट टू वेट एक्सचेंजची ग्राहकाला सेवा देत आहोत. दुसरं आमचं वैशिष्ट्य म्हणजे आपला जो रेट असतो विक्रीचा, हा मार्केटपेक्षा खूपच वाजवी असतो. जेणेकरून आज मी सुद्धा ग्राहकाच्या जागी जर का काही परचेस करायला गेलो तर मी सर्वात प्रथम पाहिलं की बुवा रेट किती आहे, काय आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे ज्या दागिन्याचे जे डिझाईन्स आहेत त्या अतिशय नाविन्यपूर्ण असतात. त्याचप्रमाणे टोटल ज्वेलरी जी आहे ती हॉलमार्क ऑथराईज आहे. म्हणजे प्रत्येक ज्वेलरी आपल्याला हॉलमार्क पाहायला मिळतो. तर सरांनी इथे आपल्याला खूप चांगली एक इथे इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केलेले आहे. त्यासाठी मी सरांचे खूप खूप धन्यवाद मानते. आणि तर चला मैत्रिणींनो, आपला सिटी मैत्रिणींचा हा कार्यक्रम इथेच थांबवूया. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. नारी के बिना नर का अस्तित्व संभव नहीं है. नारी का धरती पर सबसे सम्मानीय रूप है माँ का. माँ जिसे ईश्वर से भी बढ़कर माना जाता है, तो माँ का सम्मान कम नहीं होने देना चाहिए. माना आज की संतान अपने माँ को इतना महत्व नहीं देती, जो कि गलत है. तो उसका सम्मान करे, ना कि अपमान. दोस्तों, वक्त हो चला है एक छोटे से ब्रेक का. ब्रेक के बाद फिर यही मिलेंगे. झाला सूर्योदय, झाली पहाट. चला RRC संगे करू नव दिवसाची सुरुवात. गुड मॉर्निंग अकोला. बेरोजगारांचा आशेचा किरण RRC जॉब अलर्ट. लोकल ते ग्लोबल जॉब अलर्ट. सिटी चॅनल देईल अचूक माहिती. RRC अकॅडमीच्या माध्यमातून घरच्या घरी किंवा तुमच्या मोबाईलवर इंग्लिश
स्पीकिंग क्लास. प्रगतीचे लक्ष माझे, ध्येयासाठी धावपट. सुखी असावा कास्तकार माझा, संगे RRC अन्नदात्याचे मार्गदर्शन. सकाळी करू योग अभ्यास, आरोग्याचा मंत्र जपूया. रोज सकाळी उठून योग नवा करूया. निरोगी जीवनासाठी आवश्यक योगाभ्यास. तज्ज्ञ योग गुरूंचे मार्गदर्शन केवळ गुड मॉर्निंग अकोला या कार्यक्रमात. ठेवेल तुमचे आरोग्य निरोगी. कोरोना संकटानंतर प्रत्येकाची हेल्थ झाली आहे वेल्थ. सिटी चॅनल घेईल तुमच्या आरोग्याची काळजी केवळ गुड मॉर्निंग अकोला या कार्यक्रमात. कोमल है कमजोर नहीं अब साबित कर दिखाना है. आज़ादी की नींव खोद कर प्रगति का पत्थर लगाना है. दया और माया की मूरत जब बनती महतारी है, रौद्र रूप कर लेती है धारण गर सामने अत्याचारी है. अपने साहस के दम पर अब नवल इतिहास बनाना है. बेड़ियों को तोड़कर बस आगे कदम बढ़ाना है. ब्रेक के बाद सभी सिटी मैत्रिन के दर्शकों का बहुत बहुत स्वागत है. दोस्तों, अब हम सीखेंगे इंग्लिश प्राध्यापिका कीर्ति सराफ मैडम इनके साथ. नमस्कार मित्रांनो, मी कीर्ती सराफ RRC नेटवर्कच्या इंग्लिश स्पीकिंग सेशनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आय वेलकम यू ऑल इन द इंग्लिश स्पीकिंग सेशन. जसं की आपले 2 सेशन झाले. आपण फर्स्ट सेशनमध्ये शिकलो होतो अभिवादन. दुसऱ्या सेशनमध्ये आपण शिकलो होतो 2 मॅजिकल वर्ड्स, दॅट इज थँक्यू अँड सॉरी. धन्यवाद आणि माफ करा असे 2 शब्द शिकलो होतो. आजच्या सेशनमध्ये मी तुम्हाला मागच्या सेशनमध्ये पण एक प्रश्न विचारला होता की आपल्याला जीवनामध्ये किंवा या जगामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट तुमच्यासाठी काय आहे. तर कोणी म्हणालं होतं पैसे, कोणी म्हणालं असेल फॅमिली, कोणी म्हटलं असेल की माझी आई, माझी वाईफ, कोणी म्हणेल माझे मुलं, कोणी म्हणेल पैसे, कोणी म्हणेल नोकरी, कोणी म्हणेल एज्युकेशन, कोणी म्हणू शकतं हेल्थ आहे इम्पॉर्टंट अँड एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा. खूप सारे याचे आन्सर्स आपल्याला मिळू शकतात जर आपण असं विचारलं की जगामध्ये तुमच्यासाठी सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट काय आहे. तर माझं उत्तर असेल जगामध्ये सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट तुम्ही स्वतः आहात. ओके, आप है तो दुनिया है, आप नहीं है तो पैसा, फैमिली, रिलेटिव्स, बच्चे, एजुकेशन, स्टेटस कुछ भी काम का नहीं. तो सबसे इम्पॉर्टेंट है आप खुद. ओके, तो आप खुद को मीन्स मैक्सिमम जब हम लोग बात करते हैं तो मैक्सिमम टाइम्स हम खुद के बारे में बात करते हैं, खुद के बारे में लोगों को बताते हैं. ऑब्वियसली जेव्हा जेव्हा आपण लोकांसोबत कॉन्व्हर्सेशन करतोय तेव्हा एकतर तुम्ही स्वतःबद्दल बोलणार आहात किंवा दुसऱ्याबद्दल बोलणार आहात किंवा न्यूट्रल सेंटेन्सेस आपण बोलतो जे कोणाबद्दलही नाही आहे, जस्ट स्टेटमेंट करतोय आपण. पण जर मॅक्झिमम आपण आपल्याबद्दल बोलणार आहोत तर मग ते कसं बोलायचं इंग्लिशमध्ये. तर सगळ्यात पहिले मी म्हणजे आय म्हणजे मी, आय म्हणजे मी, आय मीन्स मैं, आय मीन्स मैं. इंग्लिशमध्ये आय म्हणजे मी. तर आपल्याला जेव्हा एखादं वाक्य बोलायचं आहे स्वतःबद्दल तर आपण यूज करायचं आहे आय ॲम. आय ॲम म्हणजे मी आहे, आय ॲम म्हणजे मी आहे. मग आता मी आहे काय, मग आता आपल्याला त्याचं सेंटेन्स बनवायचं. मी तुम्हाला सांगितलं की तुमच्याकडे इंग्लिश वर्ड्स भरपूर आहेत, आपल्याला फक्त त्यांना कंपोज करून वाक्य बनवायचे. आपल्याला फक्त त्यांची सांगड घालून काय करायचं आहे, आपल्याला त्यांचे वाक्य बनवायचे आहेत. फॉर एग्जाम्पल, आपको अगर बोलना है कि मैं डॉक्टर हूँ, मैं टीचर हूँ, मैं एक लॉयर हूँ, मैं गृहिणी हूँ, मैं रिटायर्ड पर्सन हूँ, मैं स्टूडेंट हूँ, तो आपको कैसा बोलना है इंग्लिश में. आय एम का मतलब रहता है मी आहे किंवा मैं हूँ. मग आता तुम्हाला जर म्हणायचं आहे की आय एम अ डॉक्टर, आय एम एन इंजीनियर, मैं एक डॉक्टर हूँ, मैं इंजिनियर हूँ, आय एम अ टीचर, मी शिक्षक आहे किंवा मी शिक्षिका आहे, आय एम अ स्टूडेंट, मी एक विद्यार्थी आहे, आय एम युअर फ्रेंड, मी तुमची मैत्रीण आहे, आय एम युअर फ्रेंड मीन्स मी तुमचा मित्र आहे, और आय एम युअर कलीग, मी तुमचा सहकारी आहे,
देन यू कॅन आय एम युअर नेबर, मी तुमच्या शेजारी आहे. देन आय एम अ लॉयर, मी वकील आहे. आय एम अ रिपोर्टर, मी रिपोर्टर आहे. आय एम अ हाऊसवाईफ, जर तुम्ही गृहिणी आहात तर आय एम अ हाऊसवाईफ. वन व्हेरी गुड वर्ड इज देअर इन इंग्लिश. एक खूप छान वर्ड आहे हाऊसवाईफसाठी, कारण बऱ्याच जणांना काय करता तुम्ही, मी हाऊसवाईफ आहे, आणि हाऊसवाईफ म्हटलं की आपल्यालाच आपलं फार वाईट वाटतं की अरे मी हाऊसवाईफ आहे. तर हाऊसवाईफच्या ऐवजी एक खूप छान इंग्लिश शब्द मी तुम्हाला सांगणार आहे गृहिणींना स्पेशल. दॅट इज होम मेकर. आय एम अ होम मेकर. घर बनवता ना तुम्ही? येस, एव्हरी लेडी इज अ होम मेकर ॲक्च्युली, अँड देन द प्रोफेशन कम्स. प्रत्येक जी बाई आहे, जी स्त्री आहे, ही पहिले गृहिणी आहे, आणि मग सर्व्हिस, मग बाकीचं सगळं येत आहे, मग तिचं प्रोफेशन येत आहे. तर तुम्ही हाऊसवाईफच्या ऐवजी तुम्ही छान एक इंग्लिश शब्द आहे जो खूप ट्रेंडिंग वर्ड आहे आत्ताच्या ज्या या एरामध्ये, हा खूप वापरला जातो आहे. दॅट इज होम मेकर. आय एम अ होम मेकर. तर गृहिणींनी नेहमी लक्षात ठेवा, हाऊसवाईफच्या ऐवजी आय एम अ होम मेकर असं म्हटलं तर ते खूप छान वाटेल. जसं आय एम म्हणतात, कोणी आय एम म्हणतात, काही काही लोक जे हिंदी ॲक्सेंटवाले असतात ते आई म्हणतात. आई आई, मी आई कम इन, सो आई नाही म्हणायचं आहे. आयचा प्रोनाउन्सिएशन आयच झाला पाहिजे. आय. ओके, आय एम. एम पाहिजे, तो आय एम नाही पाहिजे. आय एम. आय एम अ टीचर. आय एम युअर मेंटर. मी तुमची मेंटर आहे, जी मी तुम्हाला इंग्लिश स्पीकिंगमध्ये मदत करणार आहे. देन आय एम अ कॅमेरामॅन. मी कॅमेरामॅन आहे. त्याच्यानंतर आय एम अ वर्किंग वुमन. वर्किंग वुमन म्हणजे मी नोकरी करणारी स्त्री आहे. ओके. देन आय एम अ स्टुडंट. आय एम अ बॅचलर. मी तरुण आहे, म्हणजे ज्यांचं लग्न झालेलं नसतं त्यांना बॅचलर म्हणतात, आणि बॅचलरेट म्हणजे जिचं लग्न झालेलं नाही ती मुलगी. ओके. सो आय एम अ बॅचलर. आय एम अ बॅचलरेट म्हणू शकता तुम्ही. आय एम अ फार्मर. मी एक शेतकरी आहे. देन असं खूप सारे जे तुमचे काही प्रोफेशन्स आहेत. आज काय करायचं आहे, आपल्याला एक वही घ्यायची आहे. आपल्याला कुठली एक्झाम नाही द्यायची आहे. आपल्याला कोणतीही डिग्री पण नको हवी आहे. आणि स्पेलिंग मिस्टेक झाल्या डझंट मॅटर, बिलकुल काळजी करू नका. स्पेलिंग मिस्टेक झाल्या तरी चालेल, आपल्याला फक्त लिहायचं आहे. लिहिल्यामुळे काय होईल, ते तुमचं पुन्हा रिवाईज होईल, तुम्हाला जास्त काळ लक्षात राहील. तर तुम्हाला काय करायचं आहे, असे 25-30 सेंटेन्सेस, 25-30 वाक्य इंग्लिशमधले लिहायचे आहे आपल्याला. आय एम अ डॉक्टर, आय एम अ टीचर, आय एम अ हाऊसवाईफ, आय एम अ होम मेकर, आय एम अ रिटायर्ड पर्सन. मी एक निवृत्ती घेतलेला व्यक्ती, निवृत्ती झालेली म्हणजे ज्यांचं रिटायरमेंट झालेलं असतं ती व्यक्ती आहे. त्याच्यानंतर असे 25 ते 30 सेंटेन्सेस आपल्याला आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायचे आहेत. जर इट इज माय काइंड रिक्वेस्ट, माझी एक विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना, की जे जे इंग्लिश स्पीकिंगमध्ये आपण शिकतो आहात, तर ते तुम्ही जर एका बुकमध्ये नोट डाऊन करून ठेवलं, तुम्ही एक छोटीशी वही करा, छोटीशी डायरी करा, आणि त्याच्यात जर तुम्ही ते लिहून ठेवलं, तर ते तुम्हाला पुढे केव्हाही रिवाईज करताना, जेव्हा आपल्याला त्याची रिव्हिजन करायची आहे, तेव्हा ते आपण सहज उघडून पाहून वाचू शकतो, आणि आपल्याला लगेच लक्षात येईल, अरे हां, हा वर्ड्स मॅडमने शिकवला होता, पण आपण तो रिवाईज नाही केलेला आहे. तर रोज किमान एक वेळा तरी ते आपण जे जे सेशनमध्ये शिकतोय त्याची रिव्हिजन आपल्याला करायची. जे काही 25-30 वाक्य मी तुम्हाला सांगितली आहेत, तर ती आपल्याला आपल्या वहीमध्ये, आपल्या डायरीमध्ये नोट डाऊन करून ठेवायची आहे, लिहून ठेवायची आहे. जसं की आय एम अ डॉक्टर, मी डॉक्टर आहे. आय एम अ नर्स, मी नर्स आहे. आय एम अ रिटायर्ड पर्सन, मी एक निवृत्त झालेला व्यक्ती आहे. सेवेमधून जे निवृत्त होतात त्यांना रिटायर्ड पर्सन म्हणतात. त्याच्यानंतर आय एम अ होम मेकर, मी एक गृहिणी आहे. आय एम अ सर्व्हिसमॅन, आय एम अ पुलीस. अजून एक नवीन शब्द मी तुम्हाला सांगणार आहे, दॅट इज पुलीस. पुलीसला अजून एक वर्ड आहे, दॅट इज कॉप्स. COPS. आय एम अ कॉप. कॉप मीन्स पुलीस.
ओके. तर असे खूप सारे नवीन नवीन शब्द जे आपण कधी ऐकलेले नाही आहात ते पण मी तुम्हाला रोज एक दोन सांगत जाईल. त्याच्यामुळे काय होईल, आपला जो शब्दसंग्रह आहे इंग्लिशचा तो वाढत जाईल. आपली जी व्होकॅब्युलरी आहे इंग्लिशची ती वाढत जाईल. तर तुम्ही स्वतःसुद्धा तुमचा शब्दसंग्रह वाढवू शकता. जेव्हा जेव्हा तुम्ही ऐकता काहीतरी आणि तुम्हाला एखादा नवीन शब्द मिळतो तो तुमच्या बुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा. त्याचं मिनिंग तुम्ही पहा की त्याचा अर्थ काय होतो. पूर्वीच्या काळी कसं होतं की प्रत्येक गोष्टीचा अर्थ शोधण्यासाठी जेव्हा आपण शाळेत होतो तेव्हा आपल्याला डिक्शनरी घ्यावी लागायची आणि त्याच्यामध्ये शोधावा लागायचा. आज डिक्शनरी तुमच्या एका फिंगर टिपवर आहे. येस, डिक्शनरी तुमच्या हातातच आहे. कशामध्ये? तुमच्या मोबाईलमध्ये. जस्ट गुगलवर टाईप करा मीनिंग ऑफ दिस. ते पण टाईप करता येत नसेल तर माईक ऑन करून म्हणा मीनिंग ऑफ अपॉलॉजी. अपॉलॉजी म्हणजे माफी मागणे. मीनिंग ऑफ कॉप. कॉप म्हणजे पोलीस. ओके. तर असे खूप सारे वर्ड्स आहेत जे तुम्ही नवीन नवीन ऐकता आहात आणि नवीन वर्ड जर तुम्हाला आले तर तुम्ही नक्की त्याला गुगलमध्ये मीनिंग ऑफ याचा अर्थ काय आहे असं टाकायचं आणि त्याचा अर्थसहित तुम्हाला त्याचे वाक्यांमध्ये उपयोग केलेला सुद्धा गुगलवर मिळतो. त्याच्यामुळे प्रत्येक वेळेस जाऊन डिक्शनरी उघडणं, त्याच्यामध्ये 100 पानं उलटणं, शोधणं याची गरज आता लागलेली नाही आणि त्याच्यामुळे इंग्लिश स्पीकिंगची जी प्रोसेस आहे ती जास्त फास्ट होईल. ओके. तर सर्वात प्रथम आपल्याला काय करायचं आहे की आपण जे जे सेंटेन्सेस शिकतो आहे ते आपल्याला लिहायचे आहे. आज आपण कन्स्ट्रक्शन शिकलो. आय ॲम, त्याचं प्रोनाउन्सिएशन आय ॲमच पाहिजे, आई आणि याम नाही पाहिजे. आय ॲम अ फार्मर. नो, इट इज रॉंग. हे चुकीचं आहे. आय ॲम अ फार्मर, मैं एक किसान हूँ. ओके. सो दिस इज ऑल अबाउट आई एम. मैं ये हूँ वो हूँ. आप कोई भी हमसे मिलता है तो पूछता है व्हाट डू यू डू, आप क्या करते हो. तो व्हाट डू यू डू, व्हाट डू यू डू का मतलब रहता है आप क्या करते हो, तू काय करतोस, म्हणजे कामधंदा काय करतोस तू. तर मग तेव्हा आपल्याला सांगायचंय आय एम अ डॉक्टर, आय एम अ टीचर, आय एम अ स्टुडंट. ओके. असे उत्तर आपण देऊ शकतो. आय होप तुम्हाला आय ॲमची कन्स्ट्रक्शन समजली आहे. आय ॲमचा अर्थ पुन्हा सांगते. आय ॲम म्हणजे मैं हूँ या आय ॲम म्हणजे मी आहे. ओके. अजून एक कन्स्ट्रक्शन सांगते मी तुम्हाला. आय ॲम आणि प्लस कोणती पण ॲक्शन त्याला जोडून द्या आणि त्याला ING लावायचा. जेव्हा आपण इंग्लिशमध्ये यूज करतोय त्याला तेव्हा आय ॲम आणि कोणता पण ॲक्शन वर्ड त्यालाच आपण म्हणतो क्रियापद मराठीमध्ये. तर आय ॲम आणि क्रियापद आणि त्याला ING लावायचं आहे. फॉर एक्झाम्पल पहा, आय ॲम टॉकिंग विथ यू, मी तुमच्याशी बोलत आहे. आय ॲम वॉचिंग TV, मी TV बघत आहे. आय ॲम लिसनिंग म्युझिक, मी म्युझिक ऐकत आहे. आई एम फाइटिंग विथ माई फ्रेंड, मैं मेरे फ्रेंड के साथ झगड़ा कर रही हूँ, हमारे झगड़े हो रहे हैं, फाइटिंग हो रही है. आई एम वर्किंग एट ऑफिस, मैं ऑफिस में काम कर रहा हूँ. आई एम हैविंग डिनर, मैं खाना खा रहा हूँ. आई एम वर्किंग इन द किचन, आई एम कुकिंग इन द किचन, मैं किचन में खाना बना रही हूँ. आई एम कटिंग द वेजिटेबल्स, मैं सब्जियां काट रही हूँ. और इतना भी नहीं आपको करना है तो उससे भी और इजी कर सकते हैं विथ वेरी फ्यू वर्ड्स. अगर आपको इतना भी सेंटेंस बहुत लंबे हो रहे हैं तो उससे भी छोटा. आई एम रनिंग, आई एम कटिंग, आई एम स्पीकिंग. आई एम रनिंग का मतलब है मैं भाग रही हूँ. आई एम कटिंग, मैं कुछ काट रही हूँ. आई एम स्पीकिंग, मैं बात कर रही हूँ. आई एम स्लीपिंग, मैं सो रही हूँ. आई एम राइटिंग, मैं लिख रही हूँ. आई एम वॉचिंग, मैं देख रही हूँ. लाइक दैट. ऐसे बहुत सारे सेंटेंसेस आप लिख सकते हो. अगर आपको ऐसे क्रियापद या आपको वर्ब्स की लिस्ट चाहिए तो काइंडली कॉन्टैक्ट टू अस. वी विल डेफिनेटली प्रोवाइड यू द लिस्ट ऑफ वेरिएबल्स वर्ब्स. अगर आपको ऐसे वर्ब्स चाहिए कि ऐसे वर्ब हमको नहीं है पता तो हम कहाँ से ढूंढेंगे. यू काइंडली कॉन्टैक्ट अस इन आवर चैनल एंड अगर आप हमें कांटेक्ट करते हैं तो डेफिनेटली हम PDF या उसकी लिस्ट जो है आपको प्रोवाइड करेंगे और आप उसमें से वो लिस्ट में से एक वर्ब यूज करके आप ऐसे अनगिनत सेंटेंसेस बना सकते हैं. तो आज हमने सीखा है दोस्तों
आई के बारे में, आई मतलब मैं, मी, ओके। तो मेरे बारे में, हमारे खुद के बारे में क्या क्या बात करनी है और कैसे करना है, ये आज हमने सीखा। हमने 2 कंस्ट्रक्शन सीखे, आई एम एंड आई एम प्लस वर्ब प्लस आईएनजी। वर्ब मीन्स क्रियापद, ओके। तो ये 2 सेंटेंसेस आपको आज प्रैक्टिस करनी है और आपको बहुत सारे सेंटेंसेस तैयार करने हैं, खुद के बारे में लोगों को बताना है, प्लस मैनर्स एंड एटिकेट्स फॉलो करने हैं, प्लस सॉरी थैंक यू बोलना है, ओके। एंड सी यू इन द नेक्स्ट सेशन। Thank you so much for giving me the opportunity and listening me so patiently. आप इतने ध्यानपूर्वक मुझे रोज सुनते हैं, उसके लिए बहुत बहुत धन्यवाद। थैंक यू। सहेलियों, कहते हैं योग से 99% बीमारियां ठीक हो सकती हैं। तो चलिए अब सीखेंगे योग श्रद्धा मुकाशी मैडम इनके साथ। हरिओम तत्सत। आज आपण वृक्षासन शिकणार आहोत। वृक्षासन किंवा एकपाद प्रणामासन असं या आसनाचं नाव आहे। याच्यामुळे आपलं कॉन्सन्ट्रेशन वाढतं, राग कमी होतो आणि पायांमध्ये मजबूती सुद्धा येते। तर चला आपण शिकूया। सगळ्यात आधी एका पायावर उभं राहायचं आहे, दुसऱ्या पायाची टाच जांघेमध्ये लॉक करायची आहे आणि श्वास घेत हात वर, समोर आपली दृष्टी स्थिर करायची आहे आणि या स्थितीमध्ये कमीत कमी 30 सेकंद किंवा आपल्या क्षमतेनुसार थांबण्याचा प्रयत्न करायचा आहे। दृष्टी स्थिर असली तर शरीर सुद्धा स्थिर राहतं, आपण बॅलन्स करू शकतो। डोळे उघडे ठेवायचे आहे। रोज ह्या आसनाचा अभ्यास केला तर आपलं बीपी पण नॉर्मल राहतं, शरीर स्थिर आणि कॉन्सन्ट्रेशन वाढतं आणि आपला राग शांत होतो। या पद्धतीने दुसऱ्या बाजूने सुद्धा हा अभ्यास करायचा आहे, रिपीट करायचा आहे। समोर आधी आपली दृष्टी स्थिर करायची, मग पाय उचलून टाचेला लॉक करायचे आहे। या स्थितीमध्ये कमीत कमी 30 सेकंद किंवा आपल्या क्षमतेनुसार थांबण्याचा प्रयत्न करायचा आहे। डोळे उघडे ठेवायचे की आपण बॅलन्स करू शकू। आरामात हळूहळू श्वास सोडत हात खाली आणा आणि नॉर्मल ब्रीदिंग करा। या आसनांचा अभ्यास म्हणजे वृक्षासनाचा अभ्यास लहान मुलांना अवश्य शिकवावा। त्यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं, एकाग्रता वाढते त्याच्याकरता, आणि मोठ्यांना सुद्धा आपलं मन शांत राहतं, राग शांत राहतो, राग येत नाही किंवा आला तर तो लगेच कंट्रोल होतो। कारण राग येत नाही असं म्हणताच येत नाही, तर राग हा जो आहे हा शांत होतो, लवकर शांत होतो आणि मन शांत राहतं। त्याच्याकरता वृक्षासन किंवा एकपाद प्रणामासन हे आपण रोज केलं पाहिजे। हरिओम तत्सत। उद्याच्या भागात पुन्हा भेटूया। सहेलियों, खुद को सुस्त, दुरुस्त और तंदुरुस्त रखने के लिए योग जरूर करें। आज के लिए इतना ही। अब वक्त हो गया है अलविदा कहने का। तो फिर मिलेंगे इसी समय इसी जगह। तब तक के लिए नमस्कार।